ते निर्विघ्नपणे होते. आज पटापट गणपती बाप्पाची माहिती सांगते, कारण कार्तिक महिना आहे आणि चतुर्थी कोणाकोणाची आहे इथे. घरी जाऊन पटकन जेवण बनवायचं, काही पटापट संपा. पहिल्यांदा सांगते, श्री गणेश ही मानाची देवता आहे. जेव्हा त्यांचा मान कापली गेली होती शंकराकडनं आणि मूषक त्यांना हत्तीची जी मान लावली गेली, तेव्हा आई आहे पार्वती माता म्हणते शंकराला की तुम्ही मान त्यांची तोडली आहे, दुसरी लावली आहे, पण मला एक वर पाहिजे. माझा गणेश हा सगळीकडे प्रथम पूजनीय झाला पाहिजे. त्यामुळे मानाची देवता आहे. लक्ष्मी पूजन करू दे, त्याचं काहीही करू दे, पुढे कोण असतो? गणपती बाप्पा असतो. पुढची गोष्ट सांगते की सत्राजित म्हणून एक राजा होता. त्याने 100 वर्ष सूर्याची पूजा केली आणि त्याला एक दिव्य मणी मिळाला होता. तो दिव्य मणी काय करायचा? रोज त्याला खूप सारं सोनं द्यायचा आणि हा हजारो लोकांची पंगत घालायचा. आणि ही गोष्ट सगळीकडे कळते, कृष्णाला कळते. कृष्ण त्यांना म्हणतो की तुझा जो मणी आहे ना, तो मला तू भेट दे. पण सत्वजित राजा बोलतो की मी देणार नाही. ठीक आहे, विषय तिथे संपतो. त्यानंतर सत्वजित राजाचा भाऊ काय करतो? एक दिवस तो मणी घेतो, गळ्यात घालतो आणि जंगलामध्ये शिकारीसाठी जातो. तो जेव्हा शिकारीला जातो, तो सिंहही बघतो की याच्या गळ्यामध्ये काहीतरी दिव्य आहे. सिंह काय करतो? त्याची शिकार करतो आणि तो मणी घेऊन पळून जातो. तो पळत असताना जांबुवत, जो रामायणामधला जांबुवत होता, तो हजारो वर्ष जगला आहे आणि त्या जांबुवताने बघितलं, अरे हा मणी खूप सुंदर दिसतोय, त्याला एक सुंदर कन्या असते, माझ्या कन्येच्या गळ्यामध्ये हा मणी खूप छान दिसेल. त्यामुळे जांबुवत काय करतो? त्या सिंहाची शिकार करतो आणि तो मणी घेऊन जातो आणि आपल्या मुलीच्या गळ्यात घालतो. आता सत्राजित राजाला काय वाटतं? कृष्णाने माझा मणी चोरला. तो सगळीकडे काय सांगतो? हा कृष्ण चोर आहे, याने माझा मणी चोरला. कृष्णाने मणी चोरलेला नसतो, मग माझ्यावर म्हणजे कृष्णावर जो आळ आला आहे तो तर काढला पाहिजे. म्हणून कृष्ण काय करतो? जंगलात जातो. त्याला सत्वजित राजाचा जो भाऊ आहे तो मेलेला दिसतो आणि त्याच्या बाजूला सिंहाच्या खुणा दिसतात. त्याला लक्षात येतं की सिंहाने याला मारलेला आहे. म्हणून त्या पाऊल खुणांच्या मागे मागे सिंह जातो. तर तो जांबुवताची जी गुफा आहे तिथे पोहोचतो. तिथे गेल्यानंतर कृष्ण त्या गुहेमध्ये जायला लागतो. तितक्या जांबुवताची मुलगी असते ना, ती किंचाळते. कोणीतरी परपुरुष तिला आलेला दिसतो. ती ओरडते. हे बघून जांबुवत बाहेर येतो. तो काही कृष्णाला ओळखत नाही आणि त्याचं आणि कृष्णाचं युद्ध होतं. हे युद्ध 1 दिवस 2 दिवस 21 दिवस हे युद्ध चालतं. जेव्हा द्वारकेमध्ये कळतं की कृष्णाचं युद्ध चालू आहे, 21 दिवस झाले, हे युद्ध अजून संपलं नाही, त्यामुळे सगळे लोक चिंतेत पडतात. इकडे गोकुळमध्ये यशोदा मैया पण चिंतेत पडते. ती चिंतेत पडल्यानंतर काय करते? चतुर्थीचं व्रत करते, जे व्रत आज आहे. आणि ती चतुर्थीचं व्रत करते आणि श्रीकृष्णाचा विजय होतो. श्रीकृष्णाचा विजय झाल्यानंतर जांबुवत आपली कन्या आणि तो जो मणी आहे तो श्रीकृष्णाला भेट म्हणून देतो. श्रीकृष्ण तो मणी मिळाल्यानंतर सत्वजित राजाकडे जातो आणि म्हणतो, हा तुझा मणी मी चोरला नव्हता. तेव्हा सत्वजित राजा त्याची जी मुलगी सत्यभामा असते तिचा विवाह कृष्णाशी लावून देतो आणि तो मणी कृष्णाला परत देतो. मग कृष्णावर हा आळ का आला होता? तर एकदा काय होतं, गणपती बाप्पांना उंदरावर बसून चालले होते घाई आणि उंदरावर बसताना उंदीर मामा एवढा पिटुकला आणि गणपती बाप्पा एवढा मोठा, तर ते उंदरावरनं घसरतात. आणि आता आपण थोडंसं जसं हसलो तसं चंद्र असतो ना, तो बघून हसायला लागतो की गणपती बाप्पा खाली पडलेत, घसरले. आपण पण कोणीतरी रस्त्यात पडलं तर आपली पहिली प्रतिक्रिया काय करते? आपण हसायला लागतो. ॲक्च्युली आपण त्या व्यक्तीला उचलायला पाहिजे. पण तसं चंद्रमामा हसला आणि हे बघून गणपती बाप्पाला राग आला. त्यामुळे गणपती बाप्पाने सांगितलं, आज तू माझ्यावर असला आहे, तुझं दर्शन कोणीही घेणार नाही आणि जो तुझं दर्शन घेईल त्याच्यावर चोरीचा आहे. सगळ्या देवांना धक्का बसतो, कारण चंद्राचं दर्शन घेतलं नाही तर कसं होईल. म्हणून चंद्र श्री गणेशाला नमस्कार करतो, माफी मागतो, पण गणपती बाप्पा काही ऐकत नाही. मग चांदमामा काय करतो? गणपती बाप्पाची तपश्चर्या करतो, खूप वर्ष तपश्चर्या करतो. त्यानंतर गणपती बाप्पाला त्याची दया येते आणि त्या शापातनं गणपती बाप्पा ह्या चांदमामाला मुक्त करतो. पण त्या दिवशी गणपती बाप्पा सांगतो की मी तुला शापातनं मुक्त केलंय, पण जेव्हा भाद्रपद चतुर्थी असते, म्हणजे जेव्हा आपले गणपती बसतात, भाद्रपद चतुर्थी जेव्हा असते त्या दिवशी असं चंद्राचं दर्शन घेतलं तर आपल्यावर चोरीचा आळ येतो. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की स्वामींना प्रार्थना करा
की त्यामुळे लक्षात ठेवायचं की भाद्रपद चतुर्थीला कधीही चंद्राचं तोंड चुकूनही बघायचं नाही, नाही तर त्या वर्षी काहीतरी कारणाने आपल्यावर चुकीचा चोरीचा आळ येतो. मग तेव्हा चंद्र म्हणतो की ठीक आहे, कोणीतरी चुकून बघितलं तर मग त्यावेळेस काय करायचं. तेव्हा गणपती बाप्पा सांगतो की संकष्ट चतुर्थीचं व्रत जर केलं तर ह्या पापातनं त्याची मुक्तता मिळेल. हे चतुर्थीचं व्रत आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय चांगलं आहे. तुमच्या मागे काही पीडा लागलेली असेल तर ती पीडा जाण्यासाठी हे व्रत आहे. मग हे केव्हा सुरू करायचं आहे हे सगळ्यांना माहिती आहे की गणपती बाप्पाला स्नान घालायचं आहे, अभिषेक घालायचा आहे. आपण काय करतो, साबुदाण्याची खिचडी खातो. उपवास करायचा आहे, उपास नाही करायचा आहे. उपास तपास करण्यापेक्षा काय करायचं ना, वहीमध्ये अखंड गणपतीचा जप करा, गणपती बाप्पाला अभिषेक करा, दुर्वांची जुडी व्हायची आहे आणि लाल फुलं व्हायची आहे. मंगळवारी येणारी आणि मार्गशीर्ष महिन्यातली आणि ही कार्तिक महिन्याची जी चतुर्थी आहे ती खूप महत्त्वाची. अजून गणपती बाप्पाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. वर्षातनं एकदा गणपती बाप्पा येतात आणि जाताना जोरात डीजे लावायचं, फटाके फोडायचे, नाचायचं अगदी गुलालाने. याच्या पलीकडे आपल्याला काहीही माहिती नाही. गणपती बाप्पा कोण आहे मागे मी सांगितलं होतं की तुम्हाला ऐकायला जरा ऑड वाटेल, पण आपली टॉयलेटची आणि युरिनची जागा असते त्याच्यामध्ये आपल्या शरीरातलं मूलाधार चक्र असतो आणि त्याचा स्वामी गणपती बाप्पा आहे. मग आपण नेहमी सांगतो की काही मुलं अभ्यासच करत नाही. हे जे आपलं आसनावर बसायचं जे चक्र आहे तसं ते जर डिस्टर्ब असेल तर मुलं चिडचिड करता, अभ्यासात त्यांची बुद्धी चालत नाही. मग माझी मुलं आता शाळेत शिकतायत, मी काय करायचं आहे, मी गणपती बाप्पाची उपासना त्यांना रोज सांगायचं आहे. आपण सनातन धर्मातले आहोत की वहीच्या सुरुवातीला श्री गणेशाय नमः म्हणायचं आहे. रोज सकाळी अभ्यास शाळेत सुरू करायच्या आधी 11 वेळा गणपती बाप्पाचा जप लिही. गणपती स्तोत्र अतिशय 6 ते 7 ओळीचं गणपती स्तोत्र आहे, त्यांच्याकडनं रोज म्हणून घ्यायचं आहे. तुकाराम महाराज सांगतात एकदाच रोज एक जप करा, पण आयुष्यामध्ये तो एक जो नियम बनवलाय ना तो कायम ठेवा. मग आपल्या मुलांसाठी काय नियम करायचा आहे की त्यांनी रोज गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्यांना समजावून सांगा की ही गणपती देव ही बुद्धीची देवता आहे, ही ज्ञानाची देवता आहे. आणि बघा मग मुलं कशी पटापट अभ्यास करायला लागतात. आपल्याकडे जेव्हा बालसंस्कार वर्ग व्हायचा मधल्या काळात थोडे दिवस तो बंद झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा गणपती स्तोत्रच मुलांना शिकवलं होतं. आपण काय करतो ना, मुलाला छान भारी शाळेत टाकतोय, आल्यावर ट्युशनला सोडतोय आणि संध्याकाळी मोबाईल आणि TV चालू. संध्याकाळी त्याच्याबरोबर बसा. मी पण तुझ्याबरोबर माझ्या लहानपणी मी गणपती स्तोत्र नाही शिकली. बाळा आपण दोघं वहीमध्ये गणपती स्तोत्र लिहूया, आपण दोघं वाचूया. त्याला पण किती कौतुक वाटेल ना की मम्मी पण. तर मम्मी काय करते, YouTube बघते आणि तू लिही गणपतीचं स्तोत्र. असं नका करू, मुलांकडनं साधना करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाचा परिवार कोण आहे, जन्माची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आईच्या म्हणजे पार्वती मातेच्या मळापासनं, खरं तर ते मळापासनं नाहीये, तिच्या अंगाला तिने हळद लावलेली होती आणि त्या हळदीपासनं हा गणपती बनवला आहे. आणि जेव्हा तो तिने बाहेर ठेवलं होतं की मी न्हाणी घरात जात आहे आणि कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको, पण शंकर येतात आणि आत जायला लागतात. गणपती बाप्पा त्यांना अडवतात. तेव्हा ते काय करतात, त्याच्याशी युद्ध करतात. ते म्हणतात मी पती आहे, मी आतमध्ये जाऊ शकतो. पण गणपती बाप्पाला हे मान्य नसतं आणि त्या दोघांचं युद्ध होतं आणि त्याच्यामध्ये शंकर गणपती बाप्पाची मान कापतात. आणि जेव्हा पार्वती मातेला ही कळतं की माझ्या पुत्राची मान तुम्ही कापलेली आहे, ती खूप त्रागा करायला लागते. तेव्हा शिव म्हणतात की ह्या डोंगरावरनं खाली जा, त्यांच्या गणाला सांगतात आणि जो कोणता पहिला प्राणी दिसेल त्याचं शिर कापून आणा. आणि मग त्यांना सगळ्यांना हत्ती म्हणजे गजाननाचं शिर दिसतं ते शिर घेऊन येतं आणि गणपती बाप्पाला लावतात. म्हणून गणपती बाप्पाचं एक नाव आहे गजानन. मग गजाननांचे माता पिता काय झाले, शिव आणि पार्वती. मग जेव्हा मी गणपती बाप्पाची म्हणजे ही मला सुचलेली पूजा आहे, एका गणपतीमध्ये 10 देवता कसे, हे स्वतः साक्षात गणपती बाप्पा आहे. माझ्या घरातल्या गणपती बाप्पाची मी जेव्हा पूजा करते तर मी उजव्या बाजूला पण इथे खांद्याला अष्टगंध लावते आणि भस्म लावते पिता शिवसाठी. डाव्या खांद्यावर आई पार्वती मातेसाठी हळद कुंकू लावते. उजवा जो हात आहे बाप्पांचा, संतोषी माता ही त्यांची मुलगी आहे, तिच्यासाठी हातावर मी हळद कुंकू लावते.
दोन्ही मांडीवर रिद्धी सिद्धी. ह्या त्यांच्या पत्नी. आपल्याला काय हवं असतं संसारामध्ये? रिद्धी सिद्धी हवी. सिद्धी घरामध्ये भरपूर अन्न पैसा हवा, तर ह्या रिद्धी सिद्धी मातेमुळे तो मिळतात. तर त्यांच्या दोन्ही मांडीवर मी आधी अष्टगंध लावते आणि त्याच्यानंतर त्यांच्या मांडीवर हळद कुंकू लावते आणि खालच्या बाजूला 4 ठिकाणी त्यांचे जे पुत्र आहे शुभ लाभ आपण दरवाजावर लावतो बघा, शुभ. माझ्या घरामध्ये नेहमी शुभ होऊ दे आणि मला लाभ होऊ दे. तर तो शुभ लाभ होऊ दे. आणि 2 पुत्र आहे त्यांचे, पण त्याचा उल्लेख खूप दिसत नाही. तो आहे योग आणि क्षेम. क्षेम म्हणजे माझा रोजचा क्षेम तू चालव, आणि योग म्हणजे हा अध्यात्मातला साधनेचा विषय. अशा पद्धतीने गणपती बाप्पामध्ये 10 देवता आहे आणि 11वी ज्याला विसरता येणार नाही ती मूषक, त्यालाही रोज अष्टगंध लावायचा आहे. अशा पद्धतीने गणपती बाप्पाची पूजा करायची आहे. आई वडील झाले आहेत, पत्नी रिद्धी सिद्धी आहे, मूल शुभ आणि लाभ ही त्यांची मुलं आहे, आणि अमोद आणि प्रमोद हे त्यांचे नातू आहे. तुम्ही कधी पूजा करताना गुरुजींना बोलवलं तर संकल्प करताना तुम्हाला ही शब्द आठवतील. तर ते संकल्प करताना काय बोलतात? त्यांच्या घरामध्ये रिद्धी सिद्धी येऊ दे, शुभ लाभ होऊ दे, अमोद आणि प्रमोद येऊ दे. हा त्यांचा परिवार आहे.